नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी खानापूर रोड मराठा मंदिर येथे पार पडलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्याचा निर्धार करण्यात आला. या दिवशी सायकल फेरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात लढा सुरूच ठेवण्याची ग्वाही समितीने दिली. बैठकीत मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकणाऱ्या नारायण गौडा यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पोलिसांकडून शुभम शेळके यांना अटक केली जाते, पण समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गौडांवर कारवाई का होत नाही, असा थेट सवाल पोलीस प्रशासनाला माजी आमदार मनोहर केणेकर यांनी विचारला. समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले की लोकशाही मार्गाने आंदोलन करून आपला आवाज उठवत राहू. या बैठकीला मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, रणजित चव्हाण पाटील आदी मराठी भाषिक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. कन्नड रक्षण वेदिकेचे प्रमुख नारायण गौडा यांनी समितीविरोधात बेताल वक्तव्य केली तरी प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. मात्र त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देणाऱ्या समिती सीमाभाग बेळगावचे युवा अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर मात्र माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी शुभम शेळके यांना चौकशीसाठी बोलावलं गेलं आणि सध्या पोलीस ठाण्यात चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी या घटनेमुळे मराठी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मराठी कार्यकर्त्यांनी हा प्रकार मराठी आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. सोशल मीडियावरही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आज मंगळवारी सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी खानापूर व कित्तूर मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत विकास कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत तातडीने कामे वेळेत पूर्ण करून जनतेला चांगल्या सुविधा पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले. येळ्ळूर ग्रामपंचायतीत झालेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांविरोधात पुन्हा एकदा ग्रामपंचायत सदस्य आणि दलित संघटनांच्या वतीने जिल्हा पंचायत व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना निवेदन देण्यात आले. एडीजीपी यांच्या आदेशाचे पालन न केल्याने आणि आठवडाभरात कोणतीही कारवाई न झाल्याने लोकायुक्तांकडे तक्रार करण्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अन्याय झाला असून ग्रामपंचायतीमार्फत 27 कामांवर 40 ते 50 लाख रुपये बेकायदेशीरपणे खर्च करण्यात आले आहेत. या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही असा आरोप करण्यात आला. एडीजीपींनी जिल्हा सीईओंना पत्र देऊन पीडीओ आणि अध्यक्षांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत जिल्हा पंचायत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे तात्काळ दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य आणि दलित संघटनांकडून देण्यात आला आहे. डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. बेळगाव शहरातील मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी 2 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मलगौड गिडगेरी वय 25, व्यवसाय ड्रायव्हिंग, मूळचे हुदली हाळी, सध्या राहणार महाद्वार रोड बेळगाव, तसेच यतिराज रामचंद्र परदे वय 28, व्यवसाय मजुरी, राहणार तानाजी गल्ली अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक महांतेश धामण्णवर व उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णवर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून पोलिसांनी छापा टाकला.
या छाप्यामध्ये पल्सर NS 125 मोटारसायकलवरून 50,000 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपींनी सांगितले की त्यांनी शहापूर, महात्मा फुले रोड, हुलबत्ती कॉलनीतील खोलीमध्ये दारू साठवली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून एकूण 128 लिटर 250 मिलीलिटर दारू तसेच पल्सर मोटारसायकल जप्त केली. दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंदवला असून कायदेशीर कारवाई सुरू आहे. बेळगाव शहरामध्ये वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शुभा बी यांनी आज महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांनी स्पष्ट केलं की मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी कच्चं मांस खाऊ घालणं हे त्यांच्या आक्रमकतेचं मुख्य कारण आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कुत्र्यांना खाऊ घालण्यावर तात्काळ बंदी आणली जाणार आहे. कृपया कुत्र्यांना केवळ महापालिकेने निर्धारित केलेल्या ठिकाणीच अन्न द्या असं आवाहनही त्यांनी केलं. महापालिकेकडून लवकरच यावर कडक उपाययोजना राबवण्यात येणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सूचित केलं. हा निर्णय शहरातील सुरक्षा आणि स्वच्छता राखण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे. आम्ही कोणाच्याही मदतीने जिंकलेलो नाही. मतदारसंघातील जनतेने विकास कामे पाहून आमदार गणेश हुक्केरी यांना पाठिंबा दिला आहे असे विधान परिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी स्पष्ट केले. DCC बँकेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही कोणत्याही गटाचे नाही, तसेच अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदासाठी आमची कोणतीही आकांक्षा नाही. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला तर आम्ही योग्य ते मत मांडू. चिक्कोडी तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा मुख्य उद्देश आहे असेही हुक्केरी यांनी ठामपणे सांगितले. कर्नाटक काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेवर बंदीची मागणी करताना दिलेले वक्तव्य अत्यंत दुःखदायक, दिशाभूल करणारे व निषेधार्ह असल्याची तीव्र प्रतिक्रिया आता उमटत आहे. संघाविरोधात केलेली टिप्पणी ही हिंदू विरोधी मानसिकतेचं प्रत्यक्ष उदाहरण असल्याचं मत संघ समर्थक व सामाजिक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था देशभक्ती, संस्कार आणि समाजसेवेचं प्रतीक आहे आणि गेली 100 वर्षे ती राष्ट्र निर्माणात मोलाचं योगदान देत आहे. त्यामुळे अशा संस्थेवर बंदीची मागणी म्हणजे केवळ संघावर नव्हे तर हिंदू संस्कृती, राष्ट्रनिष्ठ विचारसरणी आणि भारतीय मूल्यांवर थेट हल्ला असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. प्रियांक खरगे यांच्या विधानामुळे काँग्रेस पक्षाचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे असे सांगत त्यांच्या विधानामुळे समाजात दुफळी निर्माण होण्याची भीती माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकारचे वक्तव्य म्हणजे राजकीय अपरिपक्वता आणि जबाबदारीशून्य वर्तनाचं उदाहरण असून प्रियांक खरगे यांनी आपल्या वक्तव्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे अशी मागणी संघ समर्थकांकडून करण्यात येत आहे. गुलबर्गा जिल्ह्यातील सेलम तालुक्यातील मळखेड ग्रामपंचायत अंतर्गत ग्रंथालय व माहिती केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या ग्रंथपाल भागीरथी यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बेळगाव जिल्हा ग्रंथपाल संघटनेने केली आहे. या घटनेच्या निषेधात आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वेतन थांबवण्यात आल्याने व प्रशासनाकडून होणाऱ्या दबावामुळे भागीरथी यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय. भागीरथी यांच्या आत्महत्येमुळे ग्रंथपालांच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीचं गांभीर्य अधोरेखित झालं असून त्यांच्या कुटुंबियांना योग्य आर्थिक भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषींवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा राज्यभरातील ग्रंथपाल संघटना तीव्र आंदोलन करू शकतात असा इशाराही यावेळी देण्यात आला. बाची येथील बेळगाव वेंगुर्ला रोड शेजारी असलेल्या मटका अड्ड्यावर काल सोमवारी रात्री बेळगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत एकाला अटक केली आहे. नागेश मारुती भोगले, वय 38, राहणार माळी गल्ली बेळगाव असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 2,100 रुपये रोख रक्कम आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपी विरोधात FIR दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या काळा दिनानिमित्त निपाणी शहरात सीमा प्रश्न तज्ज्ञ समितीचे सदस्य व कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सीमा न्याय हक्क परिषद स्थापन करण्याची अधिकृत घोषणा करतील अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी कार्यकर्त्यांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली.
काल सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या डॉक्टर अच्युत माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापुरात खासदार माने यांची भेट घेतली. यावेळी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी काळा दिन पाळण्यास नकार दिल्याची माहिती त्यांना देण्यात आली. खासदार माने यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की कर्नाटक उच्च न्यायालयाने कोणत्याही शांततामय आंदोलनास प्रतिबंध केलेला नाही, त्यामुळे संविधानिक मार्गाने लढा सुरूच राहील. मराठी भाषिकांचा न्यायासाठीचा लढा आता अधिक ठोस रूप धारण करणार असून निपाणीतील 1 नोव्हेंबरच्या काळा दिनामध्ये विशेष घोषणा करून पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे. शहरालगत असलेल्या बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हिंदूनगर रामघाट रोड शेजारी कचऱ्याचे ढिगारे साचून मोठा पर्यावरणीय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात वृत्तपत्रातून वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्या असूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप आहेत. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनंतर काही वेळा तात्पुरती स्वच्छता मोहीम राबवली गेली. तसेच कचरा टाकू नये असे फलकही लावण्यात आले. मात्र सध्या फलकाखालीच पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार सुरू झाले असून काही बेजबाबदार नागरिक त्याला आग लावत आहेत. यामुळे परिसरात धूर आणि दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. ग्रामपंचायतीने यावर कठोर कारवाई करावी, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक उपाययोजना करावी आणि कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापनाची योजना आखावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. खंजर गल्लीतील बोळामध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सोमवारी दुपारी मार्केट पोलिसांनी छापा टाकत 2 जणांना ताब्यात घेतले. मोहम्मद शफी मोदीनसाब तहसीलदार राहणार खंजर गल्ली, झुफेर गफार जिरगा राहणार वैभवनगर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 2,550 रुपये रक्कम आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शशिकुमार कुरळे आणि त्यांच्या टीमने केली. दोघांविरोधात FIR दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. महानगरपालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्यावर कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा आरोप करत 25 सप्टेंबर रोजी भाजप नगरसेवकांनी सभेत ठराव मंजूर करून त्यांच्या बदलीची शिफारस केली. या निर्णयावर आता विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत महापालिका आयुक्त शुभा बी यांच्याकडे निवेदन दिलं आहे. विरोधकांचा ठाम आरोप आहे की कोणतीही योग्य चौकशी न करता उपायुक्तांना लक्ष्य केलं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना आयुक्त शुभा बी म्हणाल्या की ठराव केवळ एका मताच्या फरकाने मंजूर झाला आहे. चौकशी झाल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल. हा निर्णय महापालिकेचा नसून शासनाच्या अखत्यारीत येतो. दरम्यान भाजप नगरसेवकांनी यापूर्वी उपायुक्तांविरोधात आंदोलन केले होते, तर आता काँग्रेसने त्यांच्याच समर्थनार्थ मोर्चा उघडला आहे. त्यामुळे महापालिकेत प्रशासन आणि राजकीय गटात संघर्षाचं वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणाची दिशा आता राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून राहिली आहे. हत्तरवाड तालुका खानापूर येथील शेतकरी गणपती नारायण हलसकर वय 52 यांचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गणपती हलसकर हे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आपल्या शेतामध्ये भात बांधणीचे काम करत असताना विषारी सर्पाने दंश केला. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर शेतकऱ्यांनी तात्काळ अँब्युलन्स बोलावून त्यांना नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गणपती हलसकर यांच्या पश्चात पत्नी, अविवाहित मुलगा, विवाहित मुलगी व वयस्कर वडील असा परिवार आहे. त्यामुळे मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. BDCC बँक निवडणुकीत आमच्या पॅनलमधील 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचबरोबर आणखी 2 बिनविरोध उमेदवारही आमच्या पॅनलचा भाग आहेत. या विजयी उमेदवारांपैकी कोणीही पक्षांतर करणार नाही असा विश्वास आमदार भालचंद्र जारकिहोळी यांनी व्यक्त केला. बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की निवडणुकीसाठी आम्ही 13 जागांसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र चिक्कोडी, अथणी आणि कागवाड मतदारसंघातून आम्ही उमेदवार दिले नाहीत.
या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून बँकेच्या हितासाठी माघार घेण्यास त्यांना प्रवृत्त केले, असेही त्यांनी सांगितले. कर्नाटक काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची मागणी करत केलेलं विधान अत्यंत दुःखदायक, दिशाभूल करणारं आणि हिंदू संस्कृती विरोधी असल्याचा आरोप भाजपचे माजी ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला आहे. 100 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रनिर्माण, समाजसेवा व संस्काराची शिकवण देणाऱ्या संस्थेवर अशी मागणी म्हणजे हिंदू समाज आणि भारतीय मूल्यांवर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले. प्रियांक खरगे यांच्या विधानामुळे काँग्रेसचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा समोर आला असून अशा वक्तव्यांमुळे समाजात फूट पडण्याचा धोका निर्माण होतो, असा इशाराही त्यांनी दिला. संघावर बंदीच्या मागणीचा तीव्र निषेध करताना जाधव यांनी सांगितले की ही मागणी संपूर्ण राष्ट्रनिष्ठ विचारसरणी विरोधात असून ती जनता कधीच मान्य करणार नाही. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.